कुठल्याही प्रकारची विकास कामं लोकांच्या हिताची काळजी घेतली नाही, तसं ओमिक्रॉन आपल्याला सत्ता टिकवण्याला वरदान आहे असं समजून केवळ निर्बंध नको, तर लोकांच्यासाठी ओमिक्रॉन पासून उपाययोजना पण त्या ठिकाणी हव्यात। आणि आपण बघाल की सरकारी पक्षाचे मेळावे, सरकारी पक्षाचे कार्यक्रम आणि आता आपण उल्लेख केला त्याप्रमाणे मालवण महोत्सव असेल किंबहुना वंडरलँड असेल, हे जर पर्यावरण मंत्री स्वतः त्या ठिकाणी करत असतील, सांगत असतील, तर त्यांना दुसऱ्यांना सांगण्याचा नैतिक अधिकार पोहोचत नाही। त्याचबरोबर सर आपण पाहतो की करोनाचे अभिनेते नसरुद्दीन शाह स्वरूपाचा प्रश्न आहे की मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही 20 कोटी आहोत, घाबरणार नाही, तर लढू, मुघल आक्रमक नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते आणि शाह यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची पूर्ण शक्यता हरिद्वारचे त्यांनी मुलाखतीने वक्तव्य केले। नसरुद्दीन शाह नाही, मला वाटतं अशा प्रकारे जातीय विद्वेष निर्माण करण्याचं काम कुठल्याही समुदायाच्या नेत्यांनी अभिनेत्यांनी करण्याची आवश्यकता नाही। आणि अशा प्रकारे ह्या हिंदुस्थानामध्ये ताकद दाखवण्याचा, संख्येचा उच्चार करण्याचं दुर्दैवी काम कोणी या ठिकाणी करू नये, ज्याच्यातून जातीय तेढ निर्माण होईल। कारण हा देश या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारांना मांडणार आहे आणि त्याला आव्हान ललकार कोणी दिला तर जशास तसं उत्तर देण्याची ताकद सुद्धा आपल्या देशातील देशवासियांमध्ये आहे। आणि राष्ट्राभिमानाच्या बाजूने बोललात तर त्याचं आम्ही स्वागतच करू, अभिमानच वाटेल। भाऊ, आज एक महत्त्वाचा विषय समोर येतो, म्हणजे 2019 ला राष्ट्रवादी आणि भाजपची युती व्हावी अशी चर्चा झाली होती, मात्र पवारांनी त्याला नकार दिल्याचं सांगायचं नाही। आता पवार साहेब आणि मोदी साहेबांमध्ये काय वक्तव्य झालं याचे आपण साक्षीदार नाही आहेत, परंतु आता त्या शिळ्या कडीला ऊत आणण्याचा काही उपयोग नाही आहे। आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, आज काय उद्या काय होणार आहे यावर जास्त भाष्य केलेलं चांगलं। आणि राजकारणामध्ये त्या वेळेला युती आघाड्या होत असतात। आता मोदींनी काय इच्छा व्यक्त केली, पवारांनी काय त्या ठिकाणी भूमिका घेतली, याविषयी ते दोघंच भाष्य करू शकतील। आपण त्या ठिकाणी शेतात तुरीने भट भटणीला मारे अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात काय अर्थ नाही। भाऊ, आणखी पवारांनी वक्तव्य केलं ते म्हणजे अजित पवार कोणतेही काम पूर्ण करतात, त्यामुळे मी त्यांना तिकडे पाठवलं नव्हतं। ज्यावेळी मी जर पाठवलं असतं तर पूर्ण काम केलं नसतं, पूर्ण काम केलं असतं, अशा पद्धतीने काम झालं। म्हणजे अजितदादा आणि पवार साहेबांमध्ये समन्वय नसल्याचं या वक्तव्यातनं अधोरेखित होतं। दुसरं असं की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे, नितेश राणेंना आज जामीन मिळणार की नाही यावर सुद्धा प्रश्न आहे। आता कोर्टात ते सगळं प्रकरण आहे, काय म्हणाल, राजकारण आहे हे सगळं प्रकरण? नाही, 100% आज निवडणूक होत असताना नितेश राणेंना निवडणूक प्रक्रियेपासून लांब ठेवायचं, ज्यामुळं निवडणुकीच्या यशावर परिणाम होईल। त्याचबरोबर नारायण राणे साहेबांवर प्रेशर ठेवायचा, ज्याच्यावरून त्यांचा सहभाग त्या ठिकाणी कमी होईल। अशा प्रकारे सत्तेचा वापर करून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या ताब्यातून जाऊ नये यासाठी केलेला महाविकास आघाडीचा खटाटोप आहे असं माझं स्पष्ट मत आहे। त्याचबरोबर सर, ह्याच पूर्ण प्रकरणामध्ये जे माजी गृहमंत्री मंत्री शिवसेनेचे ते म्हणतात की मी दहशत जी आहे, राजकीय दहशत याची संपवली नारायणांची केसक्रम म्हणतात। आणि त्यामुळे आता जे त्यांनी केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्यांनी चांगलं कामं करावी आणि ज्यांना प्रश्नांची उत्तरं सुद्धा व्यवस्थित देता येत नाही सभागृहामध्ये, तसा अभ्यास तरी करावा। नारायण राणेंची राजकीय दहशत कधीच नव्हती। असेल तर नारायण राणेंचा राजकीय दरारा निश्चितपणे होता, तो काल होता, आज आहे
आणि जोपर्यंत राणेसाहेब राजकारणात आहेत तोपर्यंत राजकीय दरारा निश्चित राहीलच. कारण त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं, मुंबईच्या बेस्ट समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं, स्वतःची छबी त्या ठिकाणी उमटवली, अनेक उपक्रम, बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचं काम केलं. विधानसभेत आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित केलं, भूमिका त्या ठिकाणी मांडल्या आणि राज्याचा मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून अभूतपूर्व कामगिरी केली. 6 महिनेच मुख्यमंत्री राहिले, पण एक स्वतःची वेगळी छबी त्याने निर्माण केली. विरोधी पक्ष नेता म्हणून पण एक राजकीय दरारा त्यांनी निर्माण केला आणि त्याच्यामुळे नारायण राणे साहेबांनी अभ्यास हा शून्यातनं माणूस विश्व निर्माण काय करू शकतो हे त्या ठिकाणी राणे साहेबांनी अभ्यासातनं शिकून महाराष्ट्राला दाखवून दिलंय आणि निश्चितच केंद्राचा मंत्री म्हणून देशाला सुद्धा दाखवतील. आता आपल्याला सवय असते, आपला माणूस मोठा झाला की काहींना त्याचा पोटशूळ होतो, पोटात दुखतं. तसंच केसरकरांच्या पोटात दुखतंय, त्याला अजून दुसरं औषध नाही. त्याचबरोबर सर एका लग्नामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब पण गेले, तिथे पण ते काय मास्क वगैरे आहेत ते लावण्यात नाही आले, तिथे प्रोटोकॉलचा कब्जा होता. नाही, मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथे काय गर्दी याची कल्पना नसावी. त्यांचा काटेकोर सातत्यानं आग्रह असतो की कोरोनाचे नियम पाळले जावे. परंतु आता त्या ठिकाणी आयोजकांनी कोणाला बोलवलं होतं, कसं बोलवलं होतं मला कल्पना नाही. परंतु आमचा असो किंवा कोणाचा असो, कोरोनामध्ये त्या ठिकाणी गर्दी होणं अपेक्षित नाही. परंतु त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून गर्दी होते, त्याची सुद्धा उत्तरं सरकारला त्या ठिकाणी द्यावी लागतील. नाहीतर आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट असं केवळ राजकीय अभिनिवेशातनं बोलून चालणार नाही. असाच काय प्रकार पनवेलच्या महापौर वाढदिवसाच्या कर्माच्या तिथे पण दिसतो, ते पण नियमांची काय म्हणजे नाही, मला वाटतं सत्ताधारी पक्षच नियमाची पायमल्ली करत असल्या कारणानं अशा प्रकारच्या गोष्टी घडताना दिसत आहेत. खरं म्हणजे सरकारी पक्षाच्या बाजूनं आधी केले मग सांगितले, स्वतः दुरुस्त व्हा, मग त्या ठिकाणी इतर लोक तुमचा विषय गांभीर्यानं घेऊन त्या ठिकाणी वागतील. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सर्वात जास्त या ठिकाणी सत्ताधारी पक्षानंच काळजी घेतली पाहिजे. त्याचा परिणाम ऑटोमॅटिक समाजातील सर्व घटकांवर होईल. कालीचरण जे बाबा आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांना जे महात्मा गांधी. नाही, महात्मा गांधी आपल्या देशाचं दैवत आहे, श्रद्धास्थान आहे आणि मला वाटतं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनन्यसाधारण असं योगदान त्यांचं आहे. आणि कोणीही त्या ठिकाणी जर महात्मा गांधींवर वक्तव्य चुकीची करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि त्याच कारणासाठी कारवाई झाली असेल तर त्या ठिकाणी काही चुकीचं मानायचं कारण नाही. भाऊ, आज कॅबिनेट बैठक होणार होती, मात्र ती आता रद्द झाल्याचं समजतं. नाही, मला वाटतं चाळ कमिटीच्या मीटिंग तरी वेळेत होतात, चर्चा होते आणि त्या चाळीच्या विकासासाठी निर्णय घेतले जातात. परंतु या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून कॅबिनेटच्या बैठका कधी होतात, किती होतात, कशा पोस्टपोन होतात, रद्द होतात, हे महाराष्ट्र पाहतोय. अशा प्रकारे कॅबिनेटच्या बैठकांचं शेड्यूल एवढं विस्कळीत कधीच झालं नाही. आणि त्याच्यामुळे आता ओमिक्रॉन तर त्यांना वरदान ठरलेलं आहे. जसं कोरोनाचं कारण सांगत निर्बंध लादणं, लोकांना अटकाव करणं, आपल्या कर्तव्यापासून दूर पळणं, विकास कामांपासून दूर पळणं, हे त्यांना सोयीचं होतं. आणि त्याच्यामुळे आताही ओमिक्रॉनचा त्या ठिकाणी आधार घेत, जर काल होतं
तर काल सांगायला पाहिजे होतं ना, आयत्या वेळेला रद्द करायचं कारण काय? आणि त्याच्यामुळे मला वाटतं ओमिक्रॉनला सोयीचं घेऊन सरकार असंच वागतंय आणि त्याचाच प्रत्यंतर पुन्हा एकदा ह्या कॅबिनेटच्या बैठकीत पुढे ढकलण्यातनं होतंय. शेवटी प्रश्न आहे, आज 31st अनुषंगाने परत मुख्यमंत्री नवीन गाईडलाईन देतात असं कळतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकार कोरोनाचं नाव घेत सर्वच निर्बंध आणत हॉटेल व्यावसायिक आणि इतर व्यावसायिकांकडनं पैशांची लयलूट करण्याचा हा डाव दिसतो का? कारण की सगळीकडे नियमांची पायमल्ली होणं हे जवळपास स्पष्ट आहे, पण पोलीस यंत्रणा आणि महापालिका या यंत्रणा वापरून अन्य मार्गाने पैसे मिळवण्याचं काम हे सुरू आहे. आपण अत्यंत रास्त प्रश्न विचारलात, त्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे एका बाजूला कोरोनाच्या नावावर, ओमिक्रॉनच्या नावावर निर्बंध लादायचे आणि दुसऱ्या बाजूला अनधिकृतपणे या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या. म्हणजे जो शासनाला अधिकृतरित्या रेव्हेन्यू कर मिळणार आहे तो मिळणार नाही, सरकारचं नुकसान होईल. आणि दुसऱ्या बाजूला महापालिका असेल, पोलीस असतील, यांनी वेगळ्या मार्गाने आपले किसे भरायचे, वसुली करायची, अशा प्रकारचा डाव अशा निर्णयांच्या मागे असावा असा संशय यायला काही हरकत नाही. कारण एका बाजूला डान्स बार असल्याची बंदी असल्याचं सरकार सांगतंय आणि त्या ठिकाणी डान्स बार खुलेआम चालू असल्याचं या ठिकाणी मीडियानी दाखवलेलं आहे. एसटी आज बंद आहेत. एसटी बंद असताना खाजगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते. खाजगी वाहतूकदारांकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दलाली कमिशन त्या ठिकाणी घेत असल्याच्या चर्चा आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ओमिक्रॉनच्या नावावर अधिकृत गोष्टी बंद करत अनधिकृतपणे लूट करण्याचा डाव तर नाही ना, अशा प्रकारचा संशय त्या ठिकाणी येतो. आणि माझं सांगणं आहे की निर्बंध जरूर लादा, पण आज निर्बंध सहन करण्याच्या पुढे आज नागरिक गेलेत. कारण त्यांच्या आर्थिक घडीच पूर्ण विस्कळीत झाली. नोकरदार असेल त्याला आर्थिक चणचण आहे, छोटे व्यावसायिक व्यापारी असतील त्यांना सरकारनं कुठल्याही प्रकारचा आधार दिला नाही, हॉटेल व्यावसायिक असतील, इतर व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, तेही आज हवालदिल झालेत. आणि त्याच्यामुळे सरकारनं निर्बंध लादत असताना यांना कशा पद्धतीनं बॅकअप सोयी सवलती देता येईल याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. नाहीतर पूर्णपणे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आज त्या ठिकाणी वाईट अवस्थेत आहे. आणि अशा प्रकारे जर जास्त गोष्टी झाल्या तर आणखी अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल, त्याचाही विचार राज्य सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. सर, यही सवाल हिंदी को लेकर है. 31 को लेकर नई गाइडलाइन सरकार जारी की जाएगी ऐसा बताया जा रहा है. इससे सरकार खुद का टैक्स कम कर इलीगल कोई व्यवसाय चलाने का धंधा चला रही है. मुझे लगता है आपके कहने में सच्चाई है, क्योंकि अगर यह सब चीज़ें होटल रेस्टोरेंट जो है चालू रहेंगे तो उसी के माध्यम से सरकार को अधिकृत रीत्या टैक्सेस, कर, रेवेन्यू मिलेगा. लेकिन अगर कोरोना ओमिक्रॉन के नाम पर यह सब बंद होगा तो बाकी तो चालू रहने वाला यार, उसी माध्यम से बीएमसी रहे, पुलिस रहे, वसूली का काम बड़े पैमाने पे कर सकते हैं. तो मुझे लगता है इसका ख्याल गवर्नमेंट ने करने की आवश्यकता है. निर्बंध जरूर चाहिए, लेकिन उसी निर्बंध के माध्यम से लोगों की आर्थिक परिस्थिति बुरी न हो उसका ख्याल करने की आवश्यकता है और उनको आर्थिक बैकअप सवलत देने की आवश्यकता है.